वय निघून चाललंय, आम्ही थकलो समजून समजून. परत तोच टॉपिक यार, मला कंटाळा आला या टॉपिकचा. तुला माहित नाही का आजकाल मुलींच्या अपेक्षा किती वाढलीत? काय अपेक्षा तशा? अरे पोरींला भेटायला गेलं ना, पहिला तर त्या अशा क्वेश्चन विचारतात की त्यांचे आन्सर काय द्यायचे तेच समजत नाही. तुझी गाडी आहे का? तुझं घर आहे का पुण्यामध्ये? तू पुण्यामध्ये सेटल होणार का? तुझे आई बाबा आपल्यासोबतच राहणार का? तुझी सॅलरी किती? तुझं पॅकेज किती? माझं सॅलरी एवढी आहे, मी माझी सॅलरी नाही स्पेंड करू शकत, मी माझी सॅलरी फक्त सेव्हिंगसाठी ठेवणार. हा बरोबर आहे, क्वेश्चन पण विचारले पाहिजेत, पण त्याच्या आधी माणूस कसा आहे, मी कसा आहे, हे तरी जाणून घ्यायला पाहिजे ना. डायरेक्ट प्रत्येक बिझनेस डीलसाठी क्वेश्चन्स म्हटलं तर नको वाटतं यार ते. आजकाल न्यूज तर तू ऐकतच आहेस ना यार, लग्नानंतर काय काय घडते, लग्नानंतर नवऱ्याचा फोन झाला, लग्नानंतर बायकोचा फोन झाला, काही काही मुली तर 1-1 महिन्यामध्ये डिवोर्स घेतात दोघांमध्ये पडलं नाही. काही काहींचा तो उद्देशच हा असतो की पैशासाठी लग्न करायचं आणि लग्नानंतर डिवोर्स करून अॅलिमोनी मागायची. तर सगळ्या गोष्टी आणि न्यूज ऐकून ना लग्नाची भीती वाटायला लागली. खूप टॉक्झिक वातावरण झाले. तर असं वाटतंय की एकटं राहून सुखी राहिलेलं बरं. तूच सांगा मी काय करू? मग असं आयुष्यभर एकटाच राहणार? अरे लग्न करायला तर मी आज ह्या क्षणी पण रेडी आहे, पण मला ही भीती बसलेली आहे मनात. त्या भीतीचं मी काय करू?